देवघरामध्ये शंख कसा ठेवावा? दोन शंखांचे वर्गीकरण केले आहे. डाव्या हाताचे शंख आणि उजव्या हाताचे शंख. भगवान विष्णूंच्या हातामध्ये उजव्या हाताचा शंख आहे, ज्याला लक्ष्मी शंख किंवा दक्षिणावर्ती शंख देखील म्हटले जाते. तर शंख ठेवण्यापूर्वी तो स्वच्छ करायचा आहे. आपल्या देवघरात शंख हा नेहमी मूर्तीकडे तोंड करून ठेवायचा आहे. शंख हा नेहमी आपल्या उजव्या हाताला व देवांच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे. शंख नेहमी मोकळी जागा वरती होईल असा ठेवायचा आहे. शंखाचा निमुळता भाग हा नेहमी देवाकडे असावा. पूजेच्या ठिकाणी शंख सतत पाण्याने भरलेला ठेवायचा आहे. ते पाणी नंतर आपल्याला घरभर शिंपडायचं आहे. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. शंख जमिनीवरती कधीही ठेवू नये. दोन शंख, तुटलेला किंवा तडकलेला शंख कधीही देवघरात ठेवू नये. भगवान शंकराच्या मूर्तीवरती कधीही शंखाने जल अर्पण करू नये.